हॅलो एव्हरीवन. आपण थर्ड युनिट आज स्टार्ट करतोय, दॅट इज प्रोबॅबिलिटी. ओके. तर प्रोबॅबिलिटी मीन्स व्हॉट, तुम्हाला एक बेसिक आपल्याला माहिती आहे की आपण प्रोबॅबिलिटीमध्ये काय करतोय किंवा काय. ओके. इन जनरल फर्स्ट आपण स्टार्ट करूया व्हॉट इज मीन बाय प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय की चान्सेस ऑफ इव्हेंट ऑकर. एखादा इव्हेंट किंवा एखादं टास्क आहे ते परफॉर्म होण्यासाठी आपल्याला एखादं टास्क असेल, एखादं टास्क परफॉर्म झाल्यानंतर कोणतं तुम्हाला आउटपुट किंवा आउटकम मिळेल, ते म्हणजेच काय असं तुमचं प्रोबॅबिलिटी असतो. किंवा फॉर एक्झाम्पल पण असं कन्सिडर करा की एखादा डाईस आहे. ओके. तर डाईस तुम्ही एखादं थ्रो केल्यानंतर तुम्हाला 1 हे आउटकम मिळणार आहे. ह्याचे चान्सेस किती आहेत? तर आपल्याला त्याच्यामध्ये 6 चान्सेस मिळू शकतात, राईट ना. आयदर 1 मिळेल, अदरवाईज 2 मिळेल, 3 मिळेल, 4 मिळेल, अदरवाईज 5, अदरवाईज लास्ट वन म्हणजे काय असेल, तो 6 मिळेल. तर ह्या 6 ऑकर्समधून आपल्याला काय असणार आहे की आपल्याला आउटकम काय आला पाहिजे, तर 1 आला पाहिजे. तो काय असतो आपल्याला की गेटिंग 1 ही प्रोबॅबिलिटी किती आहे, 1/6. म्हणजेच काय असणार आहे की 6 ऑप्शन्स आहेत, 6 मधून 1 आपल्याला मिळणार आहे. ओके. तर प्रोबॅबिलिटी आपण काय सांगतो की आपल्याला एखादा इव्हेंट आहे किंवा एखादा टास्क आहे, ते परफॉर्म केल्यानंतर आपल्याला एक स्पेसिफिक असा एखादा आउटकम मिळणार आहे. त्याला आपण काय म्हणतो की एक प्रोबॅबिलिटी म्हणतो. ओके. तर प्रोबॅबिलिटी आपण कशावरून करतो की रँडम एक्सपेरिमेंट्स असतील, एखादं सॅम्पल स्पेस असतील, त्याच्यानंतर म्हणजे एखाद्या कोणत्याही रँडम एक्सपेरिमेंट्सवरती आपण मोस्टली काय करतो की प्रोबॅबिलिटी आपण काढतो. ओके. आता इथे आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. गेटिंग 7 बाय रोलिंग डाईस इज इम्पॉसिबल. मीन्स व्हॉट की 7 एखाद्या डाईसला जर 6च बाजू आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला 6 पर्यंतच नंबर आहेत. जर आपण जर कन्सिडर केलं की गेटिंग 7 जर आपल्याला हवं असेल ॲट अप्पर मोस्ट साईडला, त्याची प्रोबॅबिलिटी किती मिळू शकते, तर एकही नाही, राईट ना. सो दॅट्स वाय काय सांगितलेलं आहे की गेटिंग 7 बाय रोलिंग अ डाईस इज इम्पॉसिबल. किती इम्पॉसिबल आहे. ओके. गेटिंग हेड ऑर टेल इन एनी कॉइन. हा आपल्याला काय मिळतो की कॉइनला आपल्याला किती बाजू असतात, तर 2 बाजू असतात. एकतर हेड मिळेल, अदरवाईज टेल मिळेल. त्यांच्यापैकी जर आपल्याला फक्त हेडच जर हवं असेल, तर हेडची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे आपल्याला, 1/2, दॅट इज 50%. ओके. रायझिंग अ सन सर्टन हॅपन्स. म्हणजेच काय असणार आहे की सनची सपोज राईज होण्याची जी आपल्याला प्रोबॅबिलिटी असेल, ती किती मिळणार आहे की 100%. की कारण की रोजच आपल्याकडे सन उगवतोय म्हणल्यानंतर आपल्याला सन राईज होण्याची प्रोबॅबिलिटी किती मिळते, तर 100% मिळते. तर तर ह्या सगळा जो काय पार्ट आहे तो आपल्याला एक बेसिक आहे आपल्याला प्रोबॅबिलिटीचं. तुम्ही एक बेसिक पार्ट आपल्याला बघून झालेला आहे मोस्टली. एक 11th-12th मध्ये एक थोडाफार आपला जो इन जनरल जो पार्ट होता आपला प्रोबॅबिलिटीचा, तो मोस्टली कंप्लीट झालेला आहे. ओके. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपण रँडम एक्सपेरिमेंट्स करतो आणि त्याच्यामधून आपल्याला एक स्पेसिफिक असं आउटकम मिळतं. त्या आउटकमला काय म्हणतो आपण की आउटकमवरून आपण काय करतो की प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करतो. ओके. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे पुढे बघा, परम्युटेशन्स सांगितलेले आहेत. परम्युटेशन्स मीन्स काय, द नंबर ऑफ परम्युटेशन्स ऑफ एन डिफरंट थिंग टेकन आर ॲट अ टाइम इज n, n-1, n-2. हे आपल्याला काय दिलेले आहेत, तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की परम्युटेशन्स काढायचे आपल्याला. परम्युटेशन्स म्हणजेच काय करणार आहे, इट इज डिनोटेड बाय एन पी. म्हणजेच काय असणार आहे, रेस टू च्या पॉवरमध्ये सांगितलेलं आहे आणि बिफोर टाकलेलं आहे. म्हणजेच काय असणार आहे, परम्युटेशन कशाचं आपल्याला काढायला सांगितलं आहे, एन, आणि फ्रॉम कुठून कुठून काढायला सांगितलेलं आहे, टेकन फ्रॉम आर. ओके. म्हणजेच काय असणार आहे, एन, n-1 हा पूर्ण जो आपला ग्रुप आहे. म्हणजेच आपल्याला काय असणार आहे, परम्युटेशनचा फॉर्म्युला सांगितलेला आहे, एन फॅक्टोरियल डिवाइड बाय n-r फॅक्टोरियल. ओके. आता हे आपण कसं फाइंड करतो, तर फॅक्टोरियल हा काय पार्ट आहे तो पण फर्स्ट बघून घेऊया. आता फॅक्टोरियल म्हणजेच काय असतं की आपल्याला जे संपूर्ण तुमचा जो सपोज फॉर एक्झाम्पल सांगितलेलं 7 फॅक्टोरियल सांगितलेलं असेल. 7 फॅक्टोरियल म्हणजेच काय आहे की 7 पासून 1 पर्यंत आपल्याला जे जे नंबर्स येणार आहेत त्यांचे आपल्याला काय करायचे, मल्टिप्लिकेशन करावे लागते. ओके. इन जनरल मल्टिप्लिकेशन. आता फर्स्ट बघा, 7 फॅक्टोरियल सांगितलेलं आहे. कारण की आपण आपण फॅक्टोरियल कशाचं काढतोय, 7p3. याचं आपण काय करतोय की परम्युटेशन्स फाइंड करतोय. परम्युटेशनचा फॉर्म्युला काय आहे, एन फॅक्टोरियल डिवाइड बाय n-r फॅक्टोरियल. आता एन काय आहे तुमचा 7 आहे, राईट. सो दॅट्स वाय 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 7 - 3
इज इक्वल टू 4 फॅक्टोरियल, राईट. मग आपण काय करणार आहात की 7 फॅक्टोरियल सांगितलेले आहेत. आता लक्षात घ्या, फॅक्टोरियल जिथे जिथे असो तिथवर काय करायचं की 1 पासून 7 यूज तोपर्यंत आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजेच काय असणार आहे, 1 मल्टिप्लाय बाय 2, 2 मल्टिप्लाय बाय 3, 3 मल्टिप्लाय बाय 4 अप टू 5, 6 आणि 7. ह्या सगळ्यांचं आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट मल्टिप्लिकेशन करायचं आहे. डिवाइड बाय काय सांगितलेलं आहे आपल्याला, 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल अगेन काय, 1 2 3चं आणि 4चं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय असणार आपल्याला 4 फॅक्टोरियल. आता ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या एकमेकांना डिव्हिजनच्या फॉर्मॅटमध्ये. सो दॅट्स आपण काय करू शकतो की 1 2 3 आणि 4 आणि 1 2 3 4 मे गेट कॅन्सल. सो दॅट्स वाय ह्या दोन्ही गोष्टी कॅन्सल झाल्यात. उरतंय काय फक्त 5 6 आणि 7 यांचं मल्टिप्लिकेशन. 5 इंटू 6 इंटू 7 इज इक्वल टू 210. हा आपला काय आहे, ह्या टाईपमध्ये आपल्याला परम्युटेशन्स फाइंड करावं लागतात. ओके, सेम आपल्याला इथे सुद्धा सेम सांगितलेलं आहे की 13 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 30 मायनस 4 फॅक्टोरियल. ओके, आणि त्याच्यानंतर काय येणार आहे, 13 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 9 फॅक्टोरियल. ओके, पुढे इथे स्टेप लिहून दाखवलेली नसली तरी पण आपल्याला तोच फॉर्म्युला करायचा आहे. आणि 9 फॅक्टोरियल आणि 9 फॅक्टोरियल विल गेट कॅन्सल आणि त्याच्यामुळे उरणार काय आहे, 12 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 इंटू 10 इज इक्वल टू काय सांगितलेले 17,160. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट काय सांगितलेलं आपल्याला, कॉम्बिनेशन. आता कॉम्बिनेशन मीन्स व्हॉट सांगितलेले बघा. फर्स्ट, the number of combinations of n different object taken are at a time denoted by NCR. आता परम्युटेशन्स आपण कशाने डिनोट केले होते की पी ने डिनोट केले होते, कारण की परम्युटेशन्स आहेत. आता इथं परम्युटेशन्स आणि सेकंड वन आपल्याला काय सांगितलं आहे, कॉम्बिनेशन्स. कॉम्बिनेशन्स आपण कशाने डिनोट करतो, तर सी ने डिनोट करतो. आता एनसीआरचा फॉर्म्युला काय आहे, एनसीआर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. तर हा आपला जो काय पार्ट आहे तो संपूर्ण कॉम्बिनेशनचा पार्ट आहे. आता आपल्याला काय इथं फाइंड करायला सांगितलं की एक्झाम्पल फाइंड करायला दिले की 10 सी आणि 3 दिलेले. तर कॉम्बिनेशन कशाचे काढायचे, आपल्याला 10 आणि 3 मध्ये आपल्याला काय करायचे, कॉम्बिनेशन किती आहेत ते आपल्याला फाइंड करायचे. ओके, सो दॅट्स वाय फॉर्म्युल्यानुसार आपल्याला काय होऊन जाणार आहे, फर्स्ट फॉर्म्युला फर्स्ट बघून घ्या. सीचा फॉर्म्युला जो कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला तो काय सांगितलेला आहे, एन फॅक्टोरियल डिवाइड बाय आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. ओके, एन फॅक्टोरियल किती आहे आपला, तर 10 आहे. सो दॅट्स वाय 10 फॅक्टोरियल डिवायडेड बाय आर फॅक्टोरियल. जो आपला आर काय असणार आहे, जो बेसचा नंबर आहे तो आपला आर आहे, राईट. सो दॅट्स वाय आपला आर किती आहे, तर 3 फॅक्टोरियल इंटू 10 मायनस 3 फॅक्टोरियल. म्हणजेच काय असणार आहे, 10 फॅक्टोरियल इन अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 7 फॅक्टोरियल. पहिल्यांदा काय करून घ्यायचं की जे जे नंबर्स आहेत ते आपल्याला फर्स्ट आहेत त्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचे. 10 फॅक्टोरियल सांगितलं, सो दॅट्स वाय 1 अप टू 10 पर्यंत आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल सांगितलेलं आहे. 3 फॅक्टोरियल म्हणजेच काय असणार आहे, 1 इंटू 2 इंटू 3 आणि मल्टिप्लिकेशन कशाला सांगितलेलं आहे, 7 फॅक्टोरियल सांगितलेलं आहे. सो दॅट्स वाय मल्टिप्लाय बाय 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 5 6 अँड 7 यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. आता इथे बघताना बघा की पूर्णपणे 7 फॅक्टोरियल पर्यंत हा जो नंबर आहे 1 to 7 आणि 1 to 7 हे मल्टिप्लिकेशन मध्ये. सो दॅट्स वाय आपल्याला हा पूर्णच्या पूर्ण नंबर आपल्याला काय करू शकतो, आपण कॅन्सल करू शकतो, राईट ना, कारण की डिव्हिजन मध्ये. त्याच्यानंतर पुढे काय उरणार आहे, फक्त 8 इंटू 9 इंटू 10 डिवायडेड बाय 1 इंटू 2 इंटू 3. ओके, आणि ह्यांचं आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं, काय कराल तुम्ही, 2 नी पहिल्यांदा 8 ला डिवाइड करून टाका, किती होऊन जाणार आहे ते 4. 3 नी इथे ह्या 9 ला मल्टिप्लाय डिवाइड करून टाका, इथे आपल्याला 3 मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे, 10 इंटू 3 इंटू 4. जे काय आन्सर असेल ते तुमचं काय असणार आहे, कॉम्बिनेशन मिळणार आहे. सिम्पल मल्टिप्लिकेशन करायचं आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे काय आन्सर असेल ते आपल्याला कॉम्बिनेशनचा आन्सर आहे सांगितलेले. पुढचा जो पार्ट आहे आपल्याला डाईस सांगितलेला आहे. आता डायरेक्ट लक्षात घ्या, डाईसला आपल्याला 6 फेसेस असतात. ओके, 6 फेसेस वरती आपल्याला एक एक नंबर असतो. म्हणजेच काय 1 to 6 पर्यंत आपल्याला एक एक आपल्याला नंबर असतो. प्रत्येकाने तुम्ही डाईस सोबत खेळलेला आहे की ओके, प्रत्येक बाजूला एकच आपल्याला मार्क असतो. एकतर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, पण रिपीटेड नंबर नसतो. आणि 6 फेसेस असतात. तर 6 फेसेस वरती 1 to 6 मधले आपल्याला मार्क केलेले असतात. ओके, ते मार्किंग कसं असतं, तर ह्या इथे आपल्याला सांगितलेलं आहे 1 2 3 4 5 आणि 6 यांचं मार्किंग आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय सांगितलं, डाईस वरचे क्वेश्चन्स मध्ये लक्षात घ्या की आपल्याला रोलिंग डाईस सांगितलेलं असतं की एखाद्या रोलिंग डाईस तुम्हाला थ्रो केल्यानंतर तुम्हाला आउटकम्स काय काय मिळणार आहेत. ओके, आयदर 1 मिळेल, 2 मिळेल, 3 मिळेल, ह्याच्यानुसार आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची की आपल्याला एक जनरल तुम्हाला सांगितलंय की किती फेसेस असतात आणि किती काय.
आता कार्डमध्ये आपल्याला काय काय असतात लक्षात घ्या इथं. आता इथे आपल्याला काय सांगितलंय, पॅक ऑफ कार्ड कन्सिस्ट ऑफ 4 सूट्स विच आर स्पेड्स, हर्ट्स, डायमंड अँड क्लब्स. ईच सूट कंटेन्स 13 कार्ड्स. ओके. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला 13 कार्ड्स असतात. ओके. 13 कार्डमधले आपल्याला काय असतात, 9 कार्ड्स हे नंबर्ड असतात. म्हणजेच कोणते कोणते 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे 1 सोडून बाकीचे सगळे काय असतात ते आपल्याला कार्डवरती आपल्याला अवेलेबल असतात. अँड एस अँड किंग अँड क्वीन अँड जॅक. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, कलर ऑफ स्पेड्स अँड क्लब्स आर बॅक अँड दॅट ऑफ हार्ट अँड डायमंड इज रेड. किंग्स, त्याच्यानंतर क्वीन्स असतात आणि जॅक असतात, आर नोन ॲज अ फेस कार्ड. ओके. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला कार्डमध्ये असतात. म्हणजे तुम्हाला जर सपोज कार्डवरचं जरी क्वेश्चन सांगितलं तर तरी तुम्हाला हे बेसिक माहिती असले पाहिजे. काय काय सांगितलेलं आहे, आपल्याला 4 सूट असतात. 4 सूटमधले कोणते, स्पेड आहे, हार्ट आहे, डायमंड आणि क्लब दिलेला असतो. त्याच्यामधले आपल्याला त्याच्या प्रत्येक सूटमध्ये आपल्याला किती सांगितलेले आहेत, प्रत्येक सूटमध्ये आपल्याला 13 कार्ड्स असतात. 13 कार्ड्समधले काय असतात आपल्याला 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि त्याच्यानंतर एस, त्याच्यानंतर काय असतो, किंग, क्वीन आणि जॅक. हे 13 कार्ड आपल्याला प्रत्येक तुमच्या सूटमध्ये अवेलेबल असतात. आणि त्याच्यानंतर कलर शेड्स काय सांगितलेले आहेत, कलर ऑफ स्पेड्स अँड क्लब्स आर बॅक अँड दॅट द हार्ट अँड डायमंड इज रेड. ओके. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं, किंग, क्वीन अँड जॅक आर नोन ॲज फेस कार्ड. त्याच्यामधला किंग, त्याच्यानंतर क्वीन आणि जॅक जे आहे त्याला आपण काय म्हणतो, की त्याला आपण फेस कार्ड सांगतो. ओके. हा एक बेसिक पार्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की बेसिक एक्सपेरिमेंट सांगितलेले आहे. आता बेसिक एक्सपेरिमेंट म्हणजे काय, लक्षात घ्या. आपल्याला कोणतंही एखादं आपण एक टास्क घेतोय किंवा आपण म्हणतोय की एखादं काहीतरी काय म्हणता येईल त्याला, की एखादं एक रोलिंग डाईस असेल किंवा आपण म्हणूया की टॉसिंग अ कॉइन, किंवा हे काय आहेत आपले एक एक्सपेरिमेंट असतील, की आपण एखादा टास्क परफॉर्म करतोय. ओके. तर त्या टास्कला आपण काय म्हणू शकतो, की ते एक्सपेरिमेंट आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर आपण जर कोणताही रँडम एखादा एक्सपेरिमेंट घेतला आणि त्या रँडम एक्सपेरिमेंटमधून आपल्याला काही ना काहीतरी आउटकम मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एखादा कॉइन टॉस केलं, कॉइन टॉस केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, आयदर हेड मिळेल, अदरवाईज टेल मिळतील. त्याच्यानंतर डाईस जर तुम्ही रोल केलात, तर त्याच्यानंतर तुम्हाला आयदर 1, 2, 3, 4, 5, 6 पर्यंत आपल्याला काय मिळणार आहेत, आउटकम्स मिळणार आहेत. म्हणजेच काय असणार आहेत, आउटकम्स म्हणजे काय, जे तुम्ही एखादं इव्हेंट परफॉर्म केल्यानंतर जे काय आउटकम मिळणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, आउटकम्स म्हणतो. राईट. काही ना काहीतरी आपल्याला आउटपुट मिळणार आहे, त्या आउटपुटला आपण काय म्हणतोय, आउटकम्स म्हणतोय. हा पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलेलं आहे, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजेच काय असणार आहे, की त्याची आपल्याला काय म्हणता येईल त्याला, की एक आपल्याला एखाद्या रँडम एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म केल्यानंतर आपल्याला आउटकम्स काय काय मिळू शकतात. तो आपला काय असेल, सॅम्पल स्पेस असेल. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तर सॅम्पल स्पेसच्या मधलंच आपल्याला काही ना काहीतरी आउटकम मिळणार आहे. ओके. जर रोलिंग डाईसचं तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 हा आपल्याला काय मिळणार आहे, सॅम्पल स्पेस. ओके. आउटकम आयदर 1 मिळेल, आयदर 2 मिळेल, आयदर 3, 4, 5, 6 कोणताही एक मिळेल. पण आपल्याला सॅम्पल स्पेस काय आहे, पूर्णपणे 6च्या 6 जे नंबर्स आहेत ते तुमचा काय असणार आहे, तुमचा एक सॅम्पल स्पेस असणार आहे. कॉइनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकतर हेड असेल, अदरवाईज टेल असेल. हा आपला काय झाला, सॅम्पल स्पेस झाला. आणि आउटकम्स काय असणार आहे, आउटकम जर म्हणलात तुम्ही आयदर हेड मिळेल, अदरवाईज टेल मिळेल. दोघांपैकी एक मिळेल. ओके. त्याच्यानंतर सॅम्पल पॉइंट्स म्हणजेच काय सांगितलेलं आहे, की सॅम्पल स्पेसचे जे नंबर्स आहेत. आता टॉसिंग अ कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला सॅम्पल स्पेस किती मिळतोय, हेड आणि टेल. म्हणजेच किती आउटकम्स आहेत, 2 आउटकम्स आहेत. रोलिंग डाईसचं जर एक्झाम्पल असेल, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतोय, की सॅम्पल स्पेस किती आहेत, 1 to 6 नंबर्स आहेत. म्हणजेच आपल्याला जो सॅम्पल पॉइंट्स आहेत ते किती असणार आहेत, तर 6 असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर काय असणार आहे, ट्रायल अँड इव्हेंट. ट्रायल अँड इव्हेंट म्हणजे काय, अगेन इव्हेंट आणि एक्सपेरिमेंट्स वगैरे होऊन जाणार. म्हणजेच काय, परफॉर्मिंग अ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज ट्रायल अँड आउटकम इज कॉल्ड ॲज इव्हेंट. ओके. पुढं काय सांगितलेलं आपल्याला, टाइप्स ऑफ इव्हेंट सांगितलेले आहेत. फर्स्ट काय दिलेलं आहे, सॅम्पल इव्हेंट दिलेलं आहे. सॅम्पल इव्हेंट म्हणजेच काय सांगितलेलं आहे, की तुम्हाला ॲन इव्हेंट कन्सिस्टिंग ऑफ सिंगल सॅम्पल पॉइंट इज कॉल्ड ॲज अ सिम्पल इव्हेंट. ओके. For example, rolling a dice, sample space is 1, 2, 3, 4, 5, 6.
So each 1, 2, 3, 4 and 5 and 6 is a simple event. ओके, त्यानंतर कंपाऊंड इव्हेंट. कंपाऊंड इव्हेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस विच आर मोर दॅन वन एलिमेंट कॉल्ड ॲज अ कंपाऊंड मिक्स इव्हेंट. ओके, म्हणजेच आपल्याला काय सांगितलं, एक्झाम्पल दिलेले आहे, अन एक्सपेरिमेंट रोलिंग अ डाईस इव्हेंट अपेअरिंग ऑड नंबर इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड इव्हेंट. मीन्स आता सपोज काय तुम्हाला सॅम्पल स्पेस दिलेलं आहे, सॅम्पल स्पेसमधून आपल्याला इव्हेंट काय सांगितलेलं आहे की ऑड नंबर्स. इव्हेंट काय सांगितलेलं आहे, अपेअरिंग ऑफ ऑड नंबर्स इज अ कंपाऊंड इव्हेंट. आता ऑड नंबर हा एकच असणार आहे का, तर नाही. 1, 3 आणि 5 हे आपल्याला तीन तीन नंबर्स आपल्याला काय मिळतात, इव्हेंटमध्ये मिळतात. म्हणजेच काय असणार आहे, मिक्सचर ऑफ वन ऑर मोर इव्हेंट, सॉरी 2 ऑर मोर इव्हेंट मीन्स आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण कंपाऊंड इव्हेंट म्हणतो. सिम्पल इव्हेंटमध्ये आपल्याला एकच आउटकम मिळत होतं, कंपाऊंड इव्हेंटमध्ये आपल्याला मोर दॅन 2 इव्हेंट्स आउटकम्स किंवा आपल्याला म्हणूया की आउटपुट्स आपल्याला मिळतात. ओके, इक्वली लाईक इव्हेंट. इक्वली लाईक इव्हेंट म्हणजेच काय सांगितलेलं आहे, इव्हेंट आर सेड टू बी इक्वली लाईकली if we have no reason to believe that one or more likely to occurs than the other. Okay, example काय दिलेलं आहे, रोलिंग डाईस all 6 faces 1, 2, 3, 4, 5, 6 are equally likely come up. ओके, त्यानंतर काय दिलेलं आहे, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट दिलेला आहे. आणि एक्झॉस्टिव्ह इव्हेंटमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, when every possible outcomes of experiment is considered, then the event is called as a exhaustive event. एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला की रोलिंग डाईस. ओके, त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे, शुअर इव्हेंट. शुअर इव्हेंटमध्ये सांगितलेलं आहे, लेट एस बी अ सॅम्पल स्पेस अँड ई बी अ सबसेट ऑफ an equal to S, then E is called as a sure event. आता सबसेट काय सांगितलेलं आहे, E is a subset of your S. ओके, आणि एस म्हणजेच काय, आपल्याला सॅम्पल स्पेस सांगितलेलं आहे. सॅम्पल स्पेस मधलं जर आपल्याला काय सांगितलेलं आहे की इव्हेंट गेटिंग नंबर लेस दॅन 7, म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे की इव्हेंट आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, एखादं एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म केलात, त्याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे, 1 to 6 आपल्याला सॅम्पल स्पेस मिळणार आहे. आणि आपल्याला जो आपल्याला सबसेट दिलेला आहे तुमच्या, किंवा आपल्याला जो प्रोबॅबिलिटी काढायला सांगितले का, हे सांगितले इव्हेंट्स ऑफ गेटिंग नंबर लेस दॅन 7. तर लेस दॅन 7 आपल्याला काय मिळणार आहेत, हे अगेन सर्व नंबर्स आपल्याला त्याच इव्हेंटमध्ये मिळणार आहेत. ओके, सो दॅट्स वाय आपण काय सांगतो त्या ठिकाणी, एन ऑफ ई इज इक्वल टू एन ऑफ एस. सो दॅट्स वाय आपण ह्या टाईपच्या ज्या इव्हेंट्सना काय म्हणतो, आपण शुअर इव्हेंट म्हणतो. ओके, तर ह्या टाईपचे आपल्याला इव्हेंट्स किंवा आपल्याला हे असेच आपल्याला इव्हेंट्स आपल्याला परफॉर्म करायला येतात. आणि ह्याच्यामधले आपल्याला मोस्टली क्वेश्चन विचारले जातात ते ह्या टाईपमधले. कन्सिडर अ रँडम एक्सपेरिमेंट ऑफ टॉसिंग अ कॉइन 3 टाइम्स. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की रँडम एक्सपेरिमेंट घेतलेलं आहे आणि टॉसिंग अ कॉइन सांगितलेलं आहे. कॉइन टॉस करायचे आपल्याला काय सांगितलेले आहे की एक इव्हेंट दिलेला आहे आपल्याला की आपल्याला कॉइन टॉस करायचं आहे. किती टाइम्स, तर 3 टाइम. एकच कॉइन आपल्याला 3 टाइम्स आपल्याला टॉस करायचं आहे. फाइंड अ सॅम्पल स्पेस S1 इफ वी विश टू ऑब्झर्व द एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ हेड्स अँड टेल्स ऑब्टेन. आता काय सांगितलेलं आहे की सॅम्पल स्पेस S1 मध्ये काय सांगितलेलं आहे, इफ वी विश टू ऑब्झर्व एक्झॅक्ट सिक्वेन्स ऑफ हेड्स. एक्झॅक्ट आपल्याला सिक्वेन्स ऑफ हेड्स हवेत आपल्याला, आणि अँड टेल्स ऑप्टेन. हेड्स आणि टेल्स ऑप्टेन व्हायची एक्झॅक्ट आपल्याला सिक्वेन्स सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड वन मध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड सॅम्पल स्पेस S2 इफ वी विश टू ऑब्झर्व द नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस. ओके, आता फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, एक आपल्याला एक रँडम एक्सपेरिमेंट दिलेलं आहे. सॅम्पल स्पेस S1 इज गिवन बाय S1 इज इक्वल टू काय सांगितणार आहे आपण, सपोज लक्षात घ्या आपल्याला एकच कॉइन असता तर आपल्याला आउटकम्स काय असते, एकतर हेड एकतर टेल, म्हणजे दोनच आपल्याला सॅम्पल स्पेस असतात. पण ह्या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की एकच कॉइन आपल्याला 3 टाइम्स आपल्याला टॉस करायचं आहे. आता 3 टाइम्स टॉस करायचं आहे म्हणजे आपल्याला सॅम्पल स्पेस काय होणार आहे, HHH ही आपली, म्हणजे सपोज फर्स्ट असं कन्सिडर करा, फर्स्ट तुमचे सर्वचे सर्व हेड्सच आलेले आहेत. ओके, म्हणून आपले फर्स्ट आपली सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे, HHH.
कारण तिन्हीचे तिन्ही आपल्याला हेड्स मिळाले. सेकंड कंडिशन काय असू शकते की 2 हेड्स असतील आणि बाकीचे असतील ते आपल्याला टेल्स असतील. म्हणजेच काय असणार आहे HHT. दुसरा पॉइंट काय होणार आहे HTH आणि थर्ड वन काय मिळणार आहे आपल्याला THH. ओके. हा झाला आपला 2 हेड्स असतील तेव्हा. सपोज असं कन्सिडर करा की एकच हेड असेल तुमच्याकडे आणि बाकीचे सर्व अवेलेबल असतील तर ते टेल्स असतील. त्या ठिकाणी काय करणार आहात तुम्ही HTT, त्याच्यानंतर THT आणि थर्ड वन असेल TTH. आणि त्याच्यानंतर फोर्थ वन कंडिशन असेल की सर्वच्या सर्व टेल्सच असतील, हेड्स असणारच नाहीत. म्हणजेच काय असणार आहे TTT. म्हणजे आपला सॅम्पल स्पेस काय मिळाला की पूर्णपणे हा जो आपल्याला 8 नंबर्स मिळतात आपल्याला, ते आपल्याला काय मिळतो आपल्याला एक सॅम्पल स्पेस मिळून गेला. एन ऑफ S1 किती मिळाला इथे आपल्याला 8, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला सॅम्पल स्पेस किती आहेत, स्पेसमध्ये आपल्याला व्हॅल्यूज किती मिळाल्या 8 मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती मिळाले 8 मिळालेले आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे द सॅम्पल स्पेस S2 इज गिवन बाय. आता S2 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं फाइंड द सॅम्पल स्पेस S2 इफ यू विश टू ऑब्झर्व नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस. आपल्याला काय सांगितलेलं आहे की नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉसेस मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता लक्षात घ्या फर्स्ट आपण कन्सिडर काय केलं की त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व हेड्स असतील म्हणजेच किती नंबर्स असतील तिथे तर तीनही तुमचे जे आउटकम्स असतील तिथे हेड्स असतील. सो दॅट्स वाय आपण काय घेतलं की फर्स्ट आपण 3 घेतलेले. त्याच्यानंतर आपण काय केलंय की तिन्हीपैकी 2 हेड्स असतील बाकीचे असतील तर टेल असतील. सो दॅट्स वाय 2 आणि त्याच्यानंतर बाकीचं एक हेड असेल बाकीचे सर्व टेल्स असतील. सो दॅट्स वाय 1 आणि नंतर काय सांगितलं होतं आपण की सर्वचे सर्व हे टेल असतील, हेड एकही अवेलेबल नसेल. म्हणजेच हेड किती झाले त्या ठिकाणी 0. सो दॅट्स वाय S2 तुम्हाला काय मिळतो 0, 1, 2, 3. ओके. आणि त्याच्यामुळे आपल्याला एन ऑफ S2 किती मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला 4. ओके. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन्स मोस्टली एक्झामला विचारू शकतात. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे कन्सिडर अन एक्सपेरिमेंट ऑफ ड्रॉइंग कार्ड्स ॲट अ रँडम फ्रॉम अ बॅग कंटेनिंग 4 कार्ड्स मार्क विथ द इंटिजर 1 through 4. Find the sample space S1 of experiment if the first card is replaced before the second run. Find the sample space S2 of experiment if first card is not replaced. आपल्याला सॅम्पल स्पेस सांगितलेले आहेत कॅल्क्युलेट करायला. फर्स्ट काय सांगितलेलं आहे की कन्सिडर अ एक्सपेरिमेंट ऑफ ड्रॉइंग 2 कार्ड्स. 2 कार्ड काढायचे आपल्याला कशामधून तर रँडम फ्रॉम बॅग कंटेनिंग 4 कार्ड्स मार्क विथ इंटिजर 1 to 4. एका बॅगमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की 1 to 4 हे इंटिजर मधले आपल्याला काय सांगितले म्हणजे 1, 2, 3, 4 असे 4 कार्ड्स आपल्याला एखाद्या बॅगमध्ये आहेत आणि त्या बॅगमधून आपल्याला किती कार्ड फाइंड करायचे तर 2 कार्ड आपल्याला रिमूव्ह करायचे. आता सॅम्पल स्पेस काय सांगितलंय फाइंड अ सॅम्पल स्पेस S1 ऑफ एक्सपेरिमेंट इफ द फर्स्ट कार्ड इज रिप्लेस्ड बिफोर सेकंड इज ड्रॉन. फर्स्ट कार्ड हे काय असणार आहे रिप्लेस करायचे बिफोर काय सेकंड कार्ड ड्रॉन करायच्या आधी रिप्लेस करायचे. म्हणजेच काय सांगितलेलं द सॅम्पल स्पेस S1 कंटेनिंग 16 ऑर्डर पेअर IJ सांगितलेलं आहे फर्स्ट. IJ म्हणजेच काय त्यांचा सिक्वेन्स दिलाय की फर्स्ट जो इंटिजर असेल किंवा फर्स्ट कार्ड असेल ते I म्हणून कन्सिडर करा आणि सेकंड कार्ड असेल ते आपल्याला J म्हणून कन्सिडर करायचे. पुढे आपल्याला काय होणार आहे की जो आपल्याला सॅम्पल स्पेस किंवा आपण काय म्हणूया की आपल्याला हा कशामधून काढू शकतो आपण एकतर 1 पासून आपण 4 पर्यंत आपण कोणताही रिमूव्ह करू शकतो आणि सेकंड वन आपल्याला जे सुद्धा आहे तो 1 to 4 मधून कोणताही आपल्याला मिळू शकतो. म्हणजेच आपल्याला फर्स्ट जो नंबर आहे तो फर्स्ट नंबर आपल्याला काय मिळणार आहे 1, 1. आयदर दोन्हीचे दोन्ही आपल्याला 1 नंबरचेच कार्ड मिळतील. सेकंड प्रोबॅबिलिटी काय असेल 1, 2. नंतर थर्ड वन असू शकते की 1, 3 नंतर 1, 4. म्हणजेच काय असेल की फर्स्ट आपण कन्सिडर केलं की आपला जो फर्स्ट कार्ड आहे तो 1च असेल. म्हणजे आय इज इक्वल टू जर तुम्ही 1 कन्सिडर केलं तर त्यावेळेला तुम्हाला जेचे 4ही कोणतेही ऑप्शन मिळू शकतात. म्हणजेच 1, 2, 3, 4 ह्यातले कोणतेही तुम्हाला ऑप्शन मिळू शकतात. ज्यावेळेला तुम्ही फर्स्टला रिप्लेस कराल 2 नी म्हणजे फर्स्ट जर तुमचा हा जर 2 असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला 4 ऑप्शन्स तुम्हाला जे साठी मिळतात आणि सेम ॲज दॅट ऑफ बाकीच्या 3 आणि 4 साठी सुद्धा. सो दॅट्स वाय आपला सॅम्पल स्पेस काय मिळतो आपल्याला S1 इज इक्वल टू 1, 1, 1, 2 अप टू 4, 4 पर्यंत. जो पूर्ण हा दिलेला आहे तो आपल्याला काय मिळतो पूर्ण सॅम्पल स्पेस मिळतो.
आता सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड द सॅम्पल स्पेस S2 ऑफ एक्सपेरिमेंट इफ द फर्स्ट कार्ड इज नॉट रिप्लेस. पहिलं कार्ड आहे ते आपल्याला काय करायचंय, ते रिप्लेस नाही करायचंय. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, आय आणि जे आपल्याला सांगितलेले आहेत. आय हे आपल्याला जे नी रिप्लेस नाही करायचंय. म्हणजेच आपण काय म्हणत होतो, की या ठिकाणी आपण कन्सिडर करत होतो, की फर्स्ट कार्ड रिप्लेस केला आपण म्हणजे 1-1 हा आपल्याला मिळाला, 2-2 पण मिळतो, 3-3 पण मिळतोय आणि 4-4 पण मिळतोय. म्हणजेच काय होणार आहे, की तुम्हाला रिपिटेशन होत आहे. दोन्हीही कार्ड तुम्ही एकच ड्रॉ करू शकता. पण आपल्याला सेकंडमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की जर तुम्ही फर्स्ट कार्ड तुम्ही रिमूव्ह केलंत, तर तुम्हाला तेच कार्ड तुम्हाला सेकंड टाईमला आपण रिप्लेस करू शकत नाही किंवा आपण तेच कार्ड परत घेऊ शकत नाही आहोत. फर्स्ट ह्याच्यामध्ये ते आपल्याला ऑप्शन होता. म्हणजेच काय होणार आहे ह्या ठिकाणी, की 1-1, 2-2 आणि 3-3 आणि 4-4 हे चारही जे आपले जे रिप्लेस केलेले जे पार्ट होते, ते रिमूव्ह करून बाकीचा जो काही पार्ट असेल तो काय असणार आहे तुमचा सॅम्पल स्पेस असणार आहे. ओके. तर ह्या टाइपमध्ये आपल्याला ह्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात, की आपल्याला सॅम्पल स्पेस आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. सॅम्पल स्पेस वरती क्वेश्चन्स मोस्टली एक्झामला असतात.